संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याचे कारनामे आता मोठ्या पडद्यावर लवकरच येत आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एंटरटेनमेंट वर्ल्ड प्रस्तुत महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स या आगामी चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. भोंदू कॅप्टन खरात याच्या कर्मकांड आणि भोगची धक्कादायक वास्तवावर आधारित महाराष्ट्र एप्स्टीन फाइल्स या चित्रपटाचे सध्या मुंबईत या चित्रपटाचे शूटिंग वेगाने सुरू आहे. स्वरूप सावंत दिग्दर्शित या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या खरात प्रकरणात चर्चेत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच कॅप्टन खरातच्या मुख्य भूमिकेत बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा असणार आहे, ज्याचं नाव अद्याप गोपनीय ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा जवळून पाठपुरावा करणारे स्थानिक पत्रकार दत्तात्रय खेमनर हे देखील चित्रपटात स्वतः पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॅप्टन खरातने भोंदूगिरीच्या नावाखाली कशा प्रकारे लोकांना लुटले आणि महिलांची फसवणूक केली हे सत्य लोकांसमोर आणून जनजागृती करण्याचा मुख्य उद्देश या चित्रपटाचा असल्याची माहिती खेमनर यांनी दिली आहे. संपूर्ण देशाने बघितलेलं कॅप्टन अशोक खरात याचे कारनामे आपण संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून बघितले असन, परंतु आता कॅप्टन खरातचे काळे कारनामे जे आहे ते आता चित्रपटगृहामध्ये दिसणार आहे. आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र एप्स्टीन फाइल नावाचा चित्रपट त्या ठिकाणी अशोक खरातवरती आधारित तयार झालेला आहे आणि या चित्रपटाचं डायरेक्टर स्वरूप सावंत यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्या चित्रपटाचे स्टोरी रायटिंग सागरजी जैन असेल, त्यात संजयजी नवगरे यांनी स्क्रिप्ट रायटिंग केलेलं आहे आणि मोठी टीम या ठिकाणी खऱ्या अर्थाने या चित्रपटासाठी काम करत आहे. आणि या चित्रपटात देखील मला पत्रकाराच्या भूमिकेत मी असणार आहे. खऱ्या अर्थाने जवळून हे प्रकरण मी उचलल्यामुळं याची सर्वच माहिती माझ्याकडे असल्यामुळं या चित्रपटात मला काम करणं पत्रकाराच्या भूमिकेत सोपं जाणार आहे. आणि या टीमना मी खऱ्या अर्थानं जो आवाज उठवला होता त्यामुळंच खऱ्या अर्थाने मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आणि या चित्रपटात आता सध्या मुंबईमध्ये शूटिंग सुरू झालं आहे आणि शूटिंग सुरू झाल्यानंतर आपण बघितलं असन का दीपाली सय्यद या चाकणकरांच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर एक हिंदी चित्रपटातील मोठा चेहरा हा कॅप्टन खरातच्या भूमिकेत असणार आहे. अद्याप त्याचं नाव मला पण माहीत नाही, पण ते नाव गोपनीय ठेवलेलं आहे. पण हा चित्रपट लवकरात लवकर शूट होऊन आपल्या सर्वांना चित्रपटगृहामध्ये बघायला मिळणार आहे. आणि येणाऱ्या काळात देखील चित्रपटातून देखील एक वेगळ्या प्रकारची जनजागृती करण्याचा याच्या मागचा एक उद्देश आहे. आपण प्रेक्षकाला काय आव्हान करणार? मी प्रेक्षकाला सांगतो, आपण मीडियाच्या माध्यमातून कॅप्टन खरातचे काळे कारनामे हे निश्चित बघितलेले आहे, पण कॅप्टन खरातचे कर्मकांड आणि भोग यावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळे आपण चित्रपटगृहात देखील जाऊन खरातचे जे कर्मकांड आणि भोग आहे, कशा प्रकारे खरातने लोकांना लुटलं, कशा प्रकारे खरातने लोकांना भोंदूगिरीच्या आरी घालून कशा प्रकारे महिलांची फसवणूक केली, नक्कीच चित्रपटगृहात जाऊन बघा. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला व्हिडिओ.